गुड मॉर्निंग, हॅपी रक्षाबंधन सगळ्यांना। तर रक्षाबंधनच्या दिवसाची सुरुवात आमची झालेली आहे। इथं मम्मीचा स्वयंपाक चालू आहे। कुकरच्या शिट्ट्या होतात। इथं भात लावलाय आणि कुकरला काय लावलंय, डाळ लावली। आता मम्मी लसूण सोलते आणि माझी आणि मम्मीची आंघोळ झाली आहे। त्याची आंघोळ अजून बाकी आहे। हा मोबाईल घेऊन बसलेला आहे। देवपूजा झाली, देवपूजा झाली, रांगोळी काढली, बाहेर पण रांगोळी काढली। ब्लॉग असणार आहे रक्षाबंधनचा पूर्ण दिवसाचा ब्लॉग मी टाकणार आहे, तर बघा। इथं माझी काकू आली होती आणि खुश आणि कियांश आले होते, माझे भाऊ रक्षाबंधन होतं म्हणून राखी बांधायला आले होते। तर मग खूप दिवसानंतर आले होते म्हणून खूप मजा आली, गप्पा गोष्टी झाल्या। इथे तुम्हाला पप्पा नाही दिसत आहे कारण पप्पा गेले होते अक्कलकोटला। पप्पा आणि खालचे काका काकू आणि आत्या आणि अक्षय दादा हे सगळेजण गेले होते अक्कलकोटला, अक्कलकोट, तुळजापूर आणि गाणगापूरला। तर ते दर्शनाला गेले होते आणि आम्हीच जण होतो। मी आर्यनला आणि खुशला आणि कियांशला राखी बांधली आणि मग हे लोक आल्यानंतर यांना 2 दिवसानंतर राखी बांधली। पुढे सरक किती होते
आम्ही राखी सेलिब्रेशन केलं, राखी वगैरे बांधली, ओवाळून घेतलं. तिकडे बघा तो काय सुद्धा इकडे बघा इकडे राहू दे क्यों राहू दे अरे राहू दे ना बेटा राहू दे बरोबर असं बघ अरे वा किती मम्मी दिवा कुछ ते पकड़ ना दीदी आहे ना आपली बेटा दीदी आहे लाठी बांधते दीदी आता काल सगळ्या सोडल्या त्यांनी 4-5 राख्या बांधल्या होत्या शाळेमध्ये दीदीला बोला थँक्यू मग राखी वगैरे बांधलं, जेवण वगैरे केलं आणि मग गप्पा वगैरे मारला. 5:30ला काकू गेल्या. मग काकू गेल्यानंतर मग 7 वाजता एक रोहन दादा आहे, आर्यनचा मित्र होता, जो नंतर भाऊ झाला, माझा भाऊ मानलं मी त्याला. मग त्याला मी राखीला बोलवलं होतं, तर तो कामाला गेला. कामावरून आल्यानंतर तो आला संध्याकाळी 7 वाजता. मग त्याला राखी बांधली. तर असं होतं आमचं रक्षाबंधन. तर तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल तर आमच्या ब्लॉगला लाईक करा आणि चॅनलला आमचे सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.